गुड मॉर्निंग मंडळी, सीताराम. तर सकाळची माझी पूजा झालेली आहे. आज आहे श्रावण महिन्यातला 3रा सोमवार आणि शिवमूठ आहे मूग. तर आता घरची पूजा करून जाणार आहे मंदिरला. आणि आले होते आता मंदिरला. तर विठ्ठल रुक्माईची पण मूर्ती किती सुंदर येते बघा. हे आहे महादेव मंदिरची मूर्ती. खूप छान छोटंसं मंदिर आहे, तर खूप प्रशस्त आहे. साईडला बालाजीचं पण मंदिर आहे. आणि कसं वाटलं आमचं छोटंसं मंदिर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता झालेली आहे माझी पूजा. गुड मॉर्निंग मंडळी, सीताराम. तर आज आहे श्रावण महिन्यातला 3रा सोमवार. तर पूजेचं साहित्य सगळं काढून घेतलेलं आहे. असे 108 वाती घेतलेल्या आहेत तुपातल्या. मस्त बेल पण निवडून घेतलेला आहे. धूप दीप पण रेडी केलेला आहे. पंचामृत आहे. आणि आज शिवमूठ आहे मुगाची. तर माझ्या इथं मूग नाहीत म्हणून मी मुगाची डाळ घेतलेली आहे. आणि नैवेद्यामध्ये ठेवणार आहे सीताफळ. आणि हे आहे स्वीट खवा जे आणलेला आहे. आणि ह्या महादेवाची पूजा करायची आहे. वस्त्रमाळ केलेली आहे आणि फुलं पण भरपूर भेटलेले आहेत. पुन्हा गंगाजल टाकून पाणी पण घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये गंगाजल ऍड केलेलं आहे मी. तर आता ह्या बारीस कामून ही पूजा करायची. आता गेल्या बारीस म्हणलं तर मी वैजनाथाची पूजा केली होती. आता हे आहे म्हणलं तर उज्जैनला गेले होते, तिथून आणला होता हे महाकाल, त्याची मूर्ती आहे. तर प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या महादेवाची पूजा अभिषेक करायचा आहे. म्हणजे आपल्याला तिथं जाऊन घडत नाही तर आपण घरी पण करू शकतो. तर गेल्या सोमवारी केली होती वैजनाथाचा अभिषेक पूजा सगळी विधीप्रमाणे. तर आता करायचे आहे. हे उज्जैनचा आहे महादेव. तर ह्याचा अभिषेक आणि पूजा ह्या सोमवारी शिवमूठ वगैरे वाहून करायचे आहे. तर चला आता पूजेला करू तयारी. त्याच्यावर ही जी पितळची परात आहे ही ठेवायची आहे. आणि पहिल्यांदा आता आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे महादेवाचा. तर चला आधी करू समईची पूजा. पुन्हा महादेवाची पूजा करायची आहे. चला पहिल्यांदा आपण लावून घेणार आहोत चंदन. आणि कधीही कोणतीही पूजा सुरू करायच्या आधी दिव्याची पूजा ही मेन आहे, कारण सुरुवात तिथूनच होते. हळद, कुंकू, अक्षर, फूल सगळं वाहून आपल्याला दिव्याची पण पूजा करायची आहे. हे छोटंसं जे फूल आहे ते साईडला असं ठेवायचं आहे आपल्याला, कारण आता टाकू ह्याच्यामध्ये जे पूजाचं तेल आहे ते तेल टाकते मी. अशा 2 वाती लावून घेते. आणि आता महादेवाच्या अभिषेकाला सुरुवात करायची आपल्याला. मी जशी करते मी तशी दाखवत आहे पूजा, कारण मी कुणाचं बघून काही करीत पण नाही, काय नाही. माझ्या मनाचं जेवढं मला कळतं मी तेवढं करीत असते. आणि दुसऱ्याचं बघून करण्यामध्ये काहीच अर्थ नसतं आणि आपल्याला पावन पण होत नाही काही. तर आपली जेवढी बुद्धी चलते, जेवढं आपल्याला माहिती आहे, मनाभावानं केलं तर देव आपल्याला प्रसन्न होतं. कुणाची बरोबरी केल्यानं आणि बघून केल्यानं त्याचा काहीच उपयोग होत नाही. तर मी दरवर्षी जशी पूजा करीत आहे तसंच तुम्हाला दाखवित आहे. चला आता पहिल्यांदा आपल्याला दिवा लावायचा. आता ते स्टँड भागवलं काय हे काय अगं चला समय लावून घेतलेली आहे. आता करूत आपण अभिषेकला सुरुवात. ठेवलेली महादेवाची मूर्ती. आपल्याला करायचा अभिषेक सुरू.
आणि आज आहे राखी पौर्णिमा. तर राखी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मस्त स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे आपल्याला आता कपड्यानं. आता आपण पूजनला जाऊन तर अभिषेक करीत नाहीत, म्हणून तिथून आणलेली जी आहे आपली महादेवाची मूर्ती त्याचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. चला आता झालेला आहे आपला अभिषेक. आता आपल्याला चंदन लावून घ्यायचं आहे. असं सर्व पद्धतीने मस्त छान चंदन लावून घ्यायचंय. मस्त झाले आपले चंदन लावून महादेवाला. आता मी ठेवलेला आहे अशी ह्या साईडनं उजव्या बाजूला. आता आपल्याला बेल व्हायला सुरुवात करायची आहे. चला तर आता बेल वाहणार आहे मी. आणि अशा पद्धतीने आपल्याला सवासं टाईपच बेल व्हायचा आहे. बेल वाहताना ओम नमः शिवायचा असा जप करायचा आहे. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. तर झालेला आहे माझा बेल मस्त वाहून. आता मी वाहणार आहे वस्त्रमाळ. आता व्हायचे आहेत आपल्याला फुलं. आणि आज फुलं आज मिळे पण फुलं खूप निघले. तर गोकर्णाचे पण धोत्र्याचं फुल काही मिळालेलं नाही. आणि आता व्हायचे मला शिवमुठ. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तर चला झाली आहे आता आरतीची तयारी. करून घेऊ आरती. ब्रह्मांडी माळा रात्री नित्य ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, ते तुनिया जय झुंड वाहे झुळझुळा. जय देव जय, जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती वाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव, कर्पूर गौरा गोळा नयनी विशाळा, अर्धांगी पार्वती सोन्याच्या माळा. मिळवा ऐसा शंकर शोभे मिळणारा. जय देव जय देव करा हो स्वामी शंकरा. आरती वाळू तुझ कर्पूर गौरा. घालीन लोटांगण वंदेन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमी लिंगीन आनंद पूजन, भावे वाळीन मनी नमा. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्याधरणं त्वमेव. हर हर महादेव की जय. कारण रांगोळीला इथं बसलं की जागा नाही पुरत म्हणून पुन्हा टाकत असते मी रांगोळी. चला आता टाकून घेत रांगोळ. छोटीशीच रांगोळ टाकत असते मी, जास्त मोठी टाकत नाही.
झाली म्हणजे रांगोळी टाकून. आता दाखवायचं आहे मला नैवेद्य. आज ठेवलेला आहे नैवेद्यामध्ये मस्त सीताफळ झाडाला निघलं होतं. खव्याचा पेढा. तर झालेली आहे मस्त माझी पूजा संपन्न. तर कसा वाटला व्हिडिओ. तर झालेली माझी अशी पूजा. नैवेद्याला ठेवलेला आहे खवा आणि पिकलेला आहे सीताफळ. तर उपवासाचा नैवेद्य ठेवलेला आहे. देवाची वगैरे सगळी पूजा झालेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. हर हर महादेव.